हॅलो हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज ब्लॉग। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या छोट्यासं किचनचं काउंटर टॉप मी कसं ऑर्गनाइज केलेलं आहे। तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, त्याला पण खूप सारं भरभरून प्रेम भेटलं, त्याबद्दल पहिल्यांदा तर सर्वांचे मनापासून आभार मानते। आणि हे जे किचन ऑर्गनायझर आहे छोटंसं, तर ते मी मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं। तर याच्यावरती अगदी आपल्या स्वयंपाकाला लागणारे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, ज्या हाताशी असल्या पाहिजेत, तर त्या गोष्टी मी इथं ठेवलेल्या आहेत। जसं की तेलाची किटली, चहा पावडर, साखर, कॉफीचा डब्बा, नंतर आपण चहा करते वेळेस जे आलं ते खिसून टाकतो त्याची खिसणी असेल, किंवा खलबत्ता छोटासा, पोळी लावण्याचं तेल, तुपाचं भांडं, या सर्व गोष्टी ठेवते। आणि आता मी तर रेंटनी राहते, त्यामुळे भिंतीला खिळे ठोकणे वगैरे मी शक्यतो अवॉइड करते, कारण प्रत्येकाला आपलं घर तेवढंच प्रिय असतं। कारण जे ओनर आहेत त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं होतं की शक्यतो होता होईल तेवढं तुम्ही खिळे वगैरे काही भिंतीला मारू नका। त्याच्यामुळे मग मी हे जे किचनचे वॉल स्टिकर आहेत तर ते पण मी मिशोवरून मागवले होते, आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो। तर असं मी भिंतीला लावून त्याच्यावरच्या ज्या गोष्टी मला अडकवायच्या आहेत, म्हणजे हलक्या असतील तर त्या मी ते अडकवून टाकते। आणि जुन्या किचनचा व्हिडिओ पण त्याला पण खूप सारं प्रेम भेटलेलं आहे माझ्या। आणि आता इथं फक्त ॲडिशनल एक गोष्ट म्हणजे बाजूला पण एक किचन ओटा आहे छोटासा, तर तो पण मी कसा ऑर्गनाइज केला हे पण शेअर करते। तर हे जे दोन आहेत ते वॉलचे हँगर आहेत, त्याचा उपयोग मी आता किचनमध्ये करणार आहे। कारण मग भिंतीला ते आलंच, मग भिंतीला खिळे ठोका, ते वरती अडकावा, तर ते नको, ते अवॉइड करण्यासाठी मग म्हटलं चला याचा उपयोग आपण किचनमध्ये करूयात। तर हे खूप उपयोगी आहे हे पण गोष्ट, कारण छोट्या छोट्या गोष्टीचा उपयोग केला तर त्या खूप उपयोग होऊन जातो। तर मी लिक्विडने असं किचन ओटा आणि वरची जी पण वॉल आहे ती मी स्वच्छ अशी क्लीन करून घेतली। आणि मग सुरुवातीलाच मी मिक्सर ते पण क्लीन वगैरे करून ते पण ठेवून दिलं। आणि त्याच्यानंतर हे छोटे छोटे जार आहेत, त्याच्यामध्ये मी सर्व काही आता ड्रायफ्रूट्स ठेवणार आहे। तर कसं होतं की समोर दिसलं की आपण खातो, नाही तर बाजूला असतील तर मग घेऊत खाऊत असं होऊन जातं ना, हाताशी असेल तर ते पटकन घेतलं पण जातं आणि खाल्लं पण जातं। तर त्याच्यामुळे मग मी इथं ठेवायचं ठरवलं। आणि दुसरं जे वॉल हँगर होतं त्याला पण मी मग त्याच्यावरती कॉफीचे मग ठेवले असे। तर माझ्याकडे एकूण असे 6 मग होते, त्यातले ठेवते वेळेसच एक फुटून गेला असो। तर त्यानंतर चमच्याचं स्टँड पण मी साईडला ठेवून दिलं, आणि त्याच्यानंतर मग भिंतीवरती आणखीन असे जे आहेत ते स्टिकर लावून घेतले। आणि त्याला पण मी आता ज्या पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अडकवून घेणार आहे। खूप ओझं नाही याच्यावरती जमत, पण थोडंफार म्हणजे हलक्या हलक्या गोष्टी ठेवल्या तर ते खूप दिवस टिकतं। आणि आपण रेंटनी राहत असेल तर या गोष्टी खरंच खूप युजफुल ठरतात। तर हे पण मी मिशोवरूनच ऑर्डर केलेलं होतं। आणि फायनली आता माझं किचन काउंटर टॉप जो आहे तो छान असा ऑर्गनाइज केला। अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी घरामध्ये चेंजेस केल्या तरी पण खूप छान वाटतं, आणि मनाला एक छान प्रसन्न अशी फिलिंग देऊन जातं। तर शेवटी आता माझं किचन काउंटर टॉप ऑर्गनाइज झाला। आणि मग त्याच्यानंतर मी एक छोटंसं मनी प्लांट पण तिथं ठेवून दिलं, कारण ग्रीनरी दिसली तर आणखीनच छान वाटतं। तर अशा प्रकारे मी सर्व गोष्टी ऑर्गनाइज केलेल्या आहेत।
तर तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय होतं की व्ह्यूज तर मला म्हणजे छान येतात, पण माझे सबस्क्रायबर काही वाढत नाहीत. तर प्लीज जाता तेवढं सबस्क्राईब करत जावा. Thanks for watching.